ओम गणपते नमः। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या माघी जयंतीच्या दिवशी। आज आहे माघी जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मदिवस आणि या जन्मदिवशी आपण सहभागी होणार आहोत स्वप्नपूर्ती गणेश मंदिर कोकण नगर जोगेश्वरीच्या उत्सवामध्ये। या ठिकाणचं वातावरण भक्तिमय असतंच आणि त्याला जोड असते सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि हा सगळा कार्यक्रम आज आपण आपल्या या व्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। मंगलमय हे विश्वची आनंदले वंदन तुझ महिले मुखा वंदन तुझ महिले मुखा
बाहेरचा महाप्रसाद पाहिल्यानंतर आता मी आलोय मंदिराच्या हॉलमध्ये, जिथे हा महाप्रसाद बनवला जातोय. आणि पाटकर काका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा महाप्रसाद बनवतायत. आणि हा पहिला टोप जो तुम्ही बघताय याच्यामध्ये सगळ्या भाज्या असतील, मीठ मसाला आणि भात शिजायला टाकलाय. आणि हा दुसरा टोप आता पुलाव रेडी होतोय. त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स टाकलेले असतात, जसे की भाज्या असतील, मटार असेल, त्यांना एकत्र करण्याचं काम आता चालू आहे. आणि अशा प्रकारचे कमीत कमी 7 ते 8 टोप आपल्याला दिवसभरात लागतात. मी मंदिराच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा विचारणा केली तेव्हा मला कळलं की अराउंड 1100 लोक हा महाप्रसादाचा लाभ घेत असतात. आणि पोटभर असा महाप्रसाद असतो. त्यासोबत गोड बुंदीही दिली जाते. सो येणारा भाविक हा खूप आनंदाने आणि पोटभर प्रसादाचा आनंद घेऊन इथून जात असतो आणि गणपतीचं नाव घेत असतो. त्यासोबत आता आहे मंडळाचे सभासद, तर त्यांना विचारूया एकंदरीत या पूर्ण मंदिराबाबत आणि आजच्या कार्यक्रमाबाबत. तर काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि मंदिराविषयी? कोकण नगरमध्ये मजास कोकण नगर गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 2011 मध्ये या ठिकाणीमधून जो झोपडपट्टी पुनर्विकासामधून जो या ठिकाणी जो प्रोजेक्ट राबवला, यामध्ये 2011 मध्ये या मंदिराची आपण या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली. 1 ते 10 अबक गृहनिर्माण संस्थेमध्ये जवळपास 720 सभासद आणि या मंदिराचे सभासद आहेत. आपण या मंदिराची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या वास्तूमध्ये प्रत्येक वर्षी येणाऱ्या ज्या संकष्टी असून दे, अंगारकी असून दे, किंवा या मंदिरामध्ये येणारे भाविकांचे जे अभिषेक असतात, हे अभिषेक या ठिकाणी केले जातात. आणि यानंतर हा जो मराठी पट्टा आपला, हा जो कोकण नगर हा मराठी पट्टा आहे. आणि या ठिकाणी वार्षिक जो हा कार्यक्रम जो असतो माघी गणेश जयंती, हा माघीच गणेश जयंती गेली 14 वर्ष या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे, आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारे भाविक, तसेच या विभागामध्ये आपल्या बाप्पांची सेवा करणारे, बाप्पावरती प्रेम करणारे दरवर्षी या ठिकाणी मनोभावे या बाप्पाची सेवा करतात. आणि आमचा हा जो वार्षिक आपल्या विभागाचा हा माघी गणेश जयंती हा वार्षिक कार्यक्रम हा सर्वांच्या प्रतिष्ठानची जी कमिटी असते, त्या कमिटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण दरवर्षी अतिशय आनंदीमय वातावरणात उत्साहामध्ये हा करत असतो. या कार्यक्रमामध्ये आमचे जे हितचिंतक असतात, या विभागाचे हितचिंतक असून ते, बाहेरून येणारे गणेश भक्त असून ते आम्हाला आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत आलेले आहेत. आणि हा जो माघी गणेश जयंती आहे, ह्या माघी गणेश जयंतीची पूर्वतयारी जवळपास या जी कार्यकारिणी असते, ही चालू कार्यकारिणी असते, जवळजवळ कार्यकारिणी 1 ते 1.5 महिना या कार्यकारिणी या उत्सवाची तयारी करते. आणि या सर्वांच्या सहकार्याने गेली 14 वर्ष हा आपला स्वप्नवर्ती गणेश मंदिराच्या माध्यमातून हा माघी गणेश जयंती उत्सव आपण करतो. या उत्सवामध्ये लोकप्रतिनिधी, समाजसेवक असून ते, इतर पक्षाचे जे पदाधिकारी असतील या ठिकाणी येतात. त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने जो काही मान सन्मान असतो, तो मान सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि सर्वांच्या सहकार्याने हे आपलं गेली 14 वर्ष हे जे मंदिर आहे, हे मंदिर प्रतिष्ठान अतिशय सुंदररित्या या ठिकाणी सुरू आहे. आणि सर्वांच्या सहकार्याने बाप्पाची सेवा करून आपण वर्षानुवर्ष या बाप्पाचा जो उच्चांक आहे, हा उच्चांक वाढत चाललेला आहे. गणेश भक्त दरवेळी वाढत चाललेले आहेत. आणि त्यांना या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचा आजच्या या दिवशी महाप्रसादाचं वाटप केलं जातं. आणि जवळजवळ 6 ते 7 हजार भाविक माघी गणेश जयंती दिवशी भाविक या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतात. अशा या सर्वांच्या सहकार्याने हा माघी गणेश जयंती या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे. खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला अपेक्षा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.